इंद्रकांत दुबे साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपण मुजोड नाही दिसतो सदे भोळे तरी मनगट कमजोड नाही आपल्याला. चला इथे सन्मान केला जातोय. त्यानंतर समाजसेवक कमल यांचा यथोचित सन्मान केला जाईल. शंकरजी बेकर मामा यांच्या शुभ हस्ते समाजसेवक कमल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. नची स्पोर्ट्स विराटचा संघ पाहिला जो टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय आणि मागील मॅच मध्ये ज्या खेळाडूला आपण पाहिला मैदानामध्ये आपला अफलातून कामगिरी ज्या खेळाडूंना मात्र दाखवल्यात तो वारेट किंग प्रथमेश ठाकरे मैदानावरती आहेत. दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट्स धानिव संघाचा खेळाडू विश्वनाथ जाधव मैदानावरती आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. चला दोन्ही संघांना विनंती जास्त वेळ आपण स्पेंड नाही करणार आहात कारण की आता हा शेवटचा मॅच आहे. आजच्या दिवसातील कोण पुढे येईल याच्यावरती चर्चा होणार आहे. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी भागमध्ये दाखल होतात सूर्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये आपण सूर्याची कामगिरी पाहिली. चांगली कामगिरी त्यांना मागच्या मॅच मध्ये केली होती परंतु या मॅच मध्ये तो कशा प्रकारे कामगिरी केली पाहण्यासारख्या. समोर जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे अगदी त्याचं घरचं मैदान म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाहीत कारण की भिवंडी वारेटच्या परिसरामधून जरी स्थानिक तिथून त्या गावामधून बिलॉंग करत असला तरी स्थानिक खेळाडू आता नालासोपारचा तो खेळाडू झालेला आहे. या परिसरामध्ये जास्तीत जास्त वास्तव्यास असतो जेव्हा भरपूर क्रिकेट या मैदानावरती खेळलेला आहेत त्यामधील खेळाडू आहे मैदानावरती. आणि आज विशेषतः आपण पाहिलं तर टीम नाम्या बॉईज मोरेगाव संघाच्या माध्यमातून चॅलेंजरचा संघ आज त्या नावाने उतरले आहेत. तर मैदानामध्ये जाऊयात दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. पहिला बॉल सूर्या वेगवान बॉल पाहायला जलदगतीचा बॉल होता. पाठीमागे आपण पाहिलं तर अपील पाहायला मिळाली. स्टंटमॅन अश्रफ यांना मैदानामध्ये आपण पाहू शकता. तिथून विकेट किपरच्या भूमिकेमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र त्यांनी मिळवला. पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि पहिला चेंडू मात्र इथून जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाने फेकला गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हा मॅच कडक होईल मॅच चांगला होईल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न चेंडू मात्र गॅप मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षकासाठी कुठल्याही प्रकारचा चान्स नाही. चेंडू निघून गेलाय सीमा पार. प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून चौकार. चौकार तो 4 धाव येतात. आणि प्रथमेश म्हणजे सध्याचं क्रिकेट जर पाहिलं तर बिझी शेड्यूल क्रिकेट त्याचंही राहिलं. रात्री कोणगाव भिवंडीच्या स्पर्धेमध्ये प्रथमेशांना 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवताना आपण पाहिलं. सकाळच्या सत्रामध्ये मात्र एका स्पर्धेमध्ये ते जाऊन आल्यात आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जॉईन होताना पाहायला मिळतात. म्हणजे दिवस रात्र क्रिकेट हे मात्र आता खेळत असताना आपल्याला काही बिझी खेळाडू पाहायला मिळतात. त्यामधील एक नाव आहे प्रथमेश ठाकरे. मैदानावरती पुन्हा एकदा ब्रँड झळकताना पाहायला मिळतोय. प्रथमेश ठाकरेच्या बॅट मधून चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो. थँक्यू. दबादबलमध्ये जाऊन पोहोचतात. पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण 10 धावा. पहिल्या बॉलवरती डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार. आक्रमकतेचं दुसरं नाव प्रथमेश ठाकरे मैदानावरती पुन्हा पाहायला मिळतात. गोलंदाज रेडी आहेत. सूर्याचा बॉल पुन्हा मात्र कळला गेला. चेंडू मात्र निघून जातोय. समीर महाडिकच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. सरळ सीमा पार. मिळतं धावा 4. चौकार. जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. 1 2 3 let's go.
थँक्यू. क्लासिकल इंटू बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळतात प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून काय फटकेबाजी सुरू आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबींची लयलूट करण्याचा प्रयत्न आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जी सूर्यानं गोलंदाजी केली होती त्या सूर्याच्या विरुद्ध मैदानावरती आक्रमण करताना पाहायला मिळाले. धाबा फलकावरती 14 चोडीचा कळ मैदानावरती संपला गेला 4 2 बॉलचा कळ मैदानावरती बाकी आहे. धाबा फलकावरती 14 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. फलकावरती आपण धाबा फलकावर संघाच्या मात्र पाहायला मिळतात 14 एक षटकार चौकार चौकार मात्र पाहायला मिळालं. चौकार षटकार नाही चौकार हे मैदानामध्ये आपण पाहिलेलं आहे. मोठ्या फटक्यामध्ये डील करण्याचं काम सध्याच्या घडीला करतोय खेळाडू आहे प्रथमेश. समोर पुन्हा सूर्या फटका करण्याचा प्रयत्न ऑन डेप करण्याचा प्रयत्न फटका हवेमध्ये खेळला. 3 क्षेत्राच्या चेंडूवरती धावतात जेल ड्रॉप ओहो कॅच सोडलाय का मॅच सोडलाय. छोडोगे कॅच हारोगे मॅच. क्रिकेटमध्ये एक म्हण नेहमी म्हटली गेले कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच और जीतो मॅच आणि छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे. जीवनदान कोणाला मिळालं. जीवनदान मिळालं प्रथमेश ठाकरे या खेळाडूला. आता अनेक चाहते वर्ग प्रथमेश ठाकरे ज्या मैदानावरती असतील ते देखील म्हटलं असेल त्या क्षेत्ररक्षकाला थँक्यू सो मच हा झेल आपण सोडल्याबद्दल. परंतु एखादा क्षेत्ररक्षक आहे तो झेल मुद्दामून नाही सोडत. तो प्रयत्न मैदानामध्ये तोही करतो कॅच घेण्याचा. परंतु चेंडू हातामध्ये निसरला गेलाय. प्रथमेशला जीवनदान मिळालंय. जीवनदानाचा फायदा मैदानावरती प्रथमेश घेण्याचा प्रयत्न जरूर करेल. धावा फलकावरती 15 स्ट्राईक एनवरती विश्वनाथ जाधव ब्रँड ऑफ दानीव चा खेळाडू आपल्याला मैदानावरती पुण्यात पाहायला मिळतोय. फटका छानरीत्या कळला. या खेळाडूच्या नावावरती सुप्रीमो चषकामध्ये 4 व्हीलर आहे आणि मैदानावरती मात्र कळलेला धडाकेबाज चौकार विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून चेंडू निघून गेला सरळ सीमा पार. या 4 धावाने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. फर्स्ट ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा सूर्याच्या अगेन्स्ट मैदानावरती कुठल्या गेल्यात. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण. भरपूर सारे फॅन फॉलोविंग प्रथमेश ठाकरेचे आपल्याला पाहायला मिळतात आणि सध्याच्या घडीला इंस्टाचं पेज जर प्रथमेश ठाकरेचं आपण पाहिलं ना रोजच्या रोज त्या पेजला मात्र भरपूर सारे चाहते वर्गांचं स्टेटस तिथून मात्र इंस्टाग्रामला स्टोरी देखील आपल्याला पाहायला मिळतात. कारण आहेत मैदानावरती जे आपण क्रिकेट प्रथमेश यांचं नेहमी पाहिलेलं आहे. बॅट आणि बॉलचा जे खास करून त्याचा संपर्क आपण नेहमीच चांगल्या पद्धतीने पाहिलेला आहे. तो मैदानामध्ये दाखवण्याचा ते प्रयत्न करतात आणि हा फॅन फॉलोविंग हा तुमचा नुसता होत नसतो तर मैदानामध्ये तुम्हाला कामगिरी करायची असते ती मात्र प्रथमेशने सातत्याने दाखवून दिली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धाबा फलकावरती 19. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके किती आले तर पहिल्या षटकामध्ये मोठे फटके जवळजवळ 4 मोठे फटके आले. एक षटकार 3 चौकार 1 सिंगल आणि एक डॉट ही कहाणी आपल्याला पाहायला मिळाली होती. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी मैदानामध्ये गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं गुलाम येतात गोलंदाजी मार्क्सवरती दुसरं षटक घेऊन. गुलामचा पहिला बॉल आपण पाहिला तर थोडासा बाहेर चाललाय बॉल. पंच मात्र आता आपल्या जागेवरती तटस्थ आहेत. चांगले डिसिजन पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू मैदानावरती फेकल्या गेल्यात. धाबा फलकावरती 19 धावा 1.1 ओव्हर्स 19 रन ऑन दी बोर्ड्स. पुन्हा एकदा गोलंदाज मैदानावरती रेडी. शक्यतो पुढचा बॉल. यावेळचा बॉल आपण पाहिलं करायचं नक्की काय होतं हा विचार आता मनामध्ये चाललाय. पंचाने नो बॉल सांगितलाय. यस डेफिनेटली नो बॉल आणि नो बॉल वरती मिळालेल्या धावा एकूण 4 एकूण धावा ऍड होतील 5. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झाल्यात गाण. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो. थँक्यू. धावा फलकावरती 24 धावा 24 ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. गुलाम मैदानावरती धावा देण्याचा प्रयत्न करतोय तर पंचाने सांगितलं यस डेफिनेटली फ्रीड मैदानावरती असणार आहेत आणि फ्रीड साठी बॅटरी मैदानावरती रेडी आहे. प्रथमेश ठाकरे पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती स्विच हिट बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ. प्रथमेश ठाकरेच्या अनोख्या स्टाईलनं बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू.
काय फटका कळला, सुंदर फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू मात्र सीमारेषा पार केला आणि स्विच हिट ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाल्या. धावा फलकामध्ये जाऊन पोहोचतात मात्र 3-0-30. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. या षटकातील विचार केला तर 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेला. धावा फलकावरती 30 धावा आहेत. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आता वाटचाल मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ती वाटचाल मैदानावरती सुरू केलाय. प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव या दोन खेळाडूंच्या माध्यमातून टीमसाठी धावा करायच्या आहेत. टीम न्यामा बॉईज मोरीगाव संघासाठी धावा करायच्या, चॅलेंजर संघासाठी धावा करायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पुन्हा एकदा आकृतपायचा बॉल त्याच्यावरती पूल केलाय. पूल पॉवरफुल ठरेल, पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. थँक्यू. म्हणून एका गोष्टीचा उल्लेख केला की सातत्याने या परिसरामध्ये क्रिकेट खेळणारा खेळाडू म्हणून प्रथमेश ठाकरेला आपण पाहिलात आणि त्याच्या नावाचा स्टँड देखील आहे पाठीमागे. प्रथमेश ठाकरे गुड्डू स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय या परिसरातून. मात्र सर्व खेळाडूंचा चाहता खेळाडू म्हणून आता आज तो नावाला देखील मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडूला खेळला गेला आहे प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून. आणखीन एक धडाकेबाज षटकार. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज. थँक्यू. षटकारांची हॅट्रिक कंप्लीट. आता आयोजकांना बॉलची सुविधा भरपूररित्या करावी लागणार आहे कारण की इथून जे जुने चेंडूचा पुरवठा तो कमी झालाय. नवीन बॉल मैदानावरती धावे लागत आहेत. प्रथमेश मैदानाच्या बाहेरच मारतो चेंडूला. मात्र आपण पाहिलं तर हवाई सफरवरती पाठवण्याचा प्रयत्न करतोय आणि इतके लांब षटकार ठोकतो की तिथून चेंडू पुन्हा परतही येत नाहीत. ह्याही गोष्टी आहेत. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 42 धावा. जिल्हा प्रमुख चषक 2024 आपण हे पर्व पहिलं पाहता त्या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर पर्व आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला आपण पाहिलं तर एका मोठ्या मॅच मध्ये आपण खेळत असताना पाहिलं भारत वर्सेस पाकिस्तानच्या मॅच मध्ये टेनिस क्रिकेटमधून प्रथमेश ठाकरे यांना आपण त्या संघामध्ये पाहिलं होतं आणि आज पुन्हा एकदा मैदानावरती स्वतःला सिद्ध करून दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. कालच्या रात्रीमध्ये भिवंडीमध्ये सुंदर खेळ मात्र प्रथमेश ठाकरे यांचा पाहायला मिळाला. आयकॉन म्हणून त्या संघामध्ये आपण या खेळाडूला पाहिलं होतं आणि तिथून आयकॉन मधून आयकॅन त्यांना करून दाखवलं. यस, माझ्यामध्ये क्षमता आहे, मीही मैदानामध्ये बॅटिंग आणि गोलंदाजी करू शकते दाखवून दिलं होतं. कुलबेटाप्याचा बॉल आहे आता जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र खेळून काढलाय सरळ बॅटने. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा चेंडूवरती पुढे ते बॉल अडवले गेलेत. एक धाव मैदानावरती पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचतायत 43. इथून 43 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहे स्ट्राईक वरती विश्वनाथ जाधव. विश्वनाथ स्विच हिट करण्याचा प्रयत्न विश्वनाथच्या बॅटमधून पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये झालाय. दोन धावा ठिकाणी येतात. दोन धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 45 धावा. इथून प्रथमेश ठाकरेनं जर आज हाफ सेंचुरी या मैदानावरती कंप्लीट केली तर निरंजन चिंदनकरजी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज आहे ते प्रथमेश ठाकरे गुड्डू यांना मात्र दिले जाणार आहेत. आतापर्यंत 11 चेंडूमध्ये 34 धावेची इनिंग आहेत ती मात्र आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा ते येऊयात मैदानाच्या दिशेने. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान. वारेटवाल्या प्रथमेश. थँक्यू. सोनू बीन मैदानावरती गोलंदाजी भाग स्पर्धेतात. आजच्या दिवसातील सर्वोत्तम गोलंदाजी सोनू बीन यांचीही पाहिली आपण. सोनू समोर प्रथमेश मैदानावरती पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅट मधून खेळलेला फटका सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलेला षटकार सहारन. वारेटवाल्या प्रथमेश दादाचं आज करोडो झालं तुझ्यान. थँक्यू. वारेड किंग मैदानावरती पुन्हा प्रथमेश ठाकरेची बॅट बोलू लागल्यात. आतापर्यंत 40 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग. पुन्हा कोलबेटाप्याचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळला गेला. एक धाव मात्र मैदानावरती घेतलाय.
साथीदार विश्वनाथ जाधव यांना स्ट्राईक त्यांना आणण्याचा प्रयत्न मैदानामध्ये झाला आहे. एक धावेनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात मात्र 52. कॅच सोडल्यानंतर आता मैदानामध्ये भरपूर काही गोष्टी घडल्यात. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 52 धावा. विश्वनाथ जाधव क्लासिक स्ट्रोक अंदाजामध्ये कळला गेला आहे. या फटक्यासाठी विश्वनाथ जाधव जाणला जातोय आणि विश्वनाथ यांच्या बॅट मधून इनसाइड आउटचा सुंदर असा षटकार. सहारण हाय बॅट्समन या भिवंडी शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन वारेटवाल्या प्रथमेश दादाचं विश्वनाथ जाधव देखील दुसऱ्या बाजूला मैदानावरती किंड लढवत असताना पाहायला मिळतात. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 58 धावा विदाउट लॉस. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा घुटना अटॅक और सिक्सर देख मैदानावरती सांगितलं आहे. विश्वनाथ जाधव यांच्या बॅट मधून चेंडू निघून गेला सीमा पार षटकार. शहराने एकत्र असा भारी हाय बॅट्समन वारेटवाल्या प्रथमेश दादाचं थँक्यू. सोनू बिन आज चालले होते परंतु सोनू बिन वरती आता मैदानावरती आक्रमण सुरू झालंय. 18 धावा या षटक्यामध्ये आतापर्यंत कुठल्या गेल्या. 4 चेंडू 19 धावा आतापर्यंत षटक्यामध्ये कुठल्या गेल्यात. विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून आपण बॅटिंग सुरू पाहू शकताय. धावा फलकावरती 64 धावा 64. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो आणि पुन्हा त्या चेंडू निघून गेलाय. बॅक टू बॅक येणारा हा तिसरा षटकार. 3 in a row सिक्सर. विश्वनाथ जाधवची बॅट बोलू लागले. धावा फलकावरती 70 धावा. विश्वनाथ देखील पोहोचला 24 धाव्यांवरती. दुसऱ्या बाजूला प्रथमेश 41 धाव्यांवरती. बाहेरचा बॉल आता कट करायचा होता बॉलला परंतु चांगला बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा तिथून बॉलवरती कमबॅक करत असताना पाहायला मिळाले. सोनू बिन 3 षटकांचा खेळ संपला गेला. 3 ओव्हर नंतर धावा फलकावरती आहे 7-0. 70 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. आज सकाळी मुंबईचा सम्राट संघानं 95 धाब्यांचा डोंगर आहे तो या मैदानावरती मात्र उभा केला होता आणि ती धावसंख्या मैदानावरती आपल्याला नाही होताना पाहायला मिळाली. 5 षटकामध्ये धावसंख्या होती. इथून या षटकामध्ये कमीत कमी 20-25 जरी आल्या तरी 4 षटकांमध्ये त्या 95-90 त्याच्या पार धावसंख्या जाऊ शकतायत. ती मैदानावरती सध्या दिसत आहेत. शेवटचा षटक करण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज धक्का होत आहेत. रोहित मैदानावरती मात्र इन्व्हाइट केलं रोहितला. रोहित कशा प्रकारे शेवटच्या षटकात आला ते पाहण्यासारखं असतं. धावा फलकावरती 7-0. 70 धावा. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी दीपकजी नडकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रथमेश ठाकरे काढूला 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत आणि हाफ सेंचुरी जर मैदानावरती त्याने पूर्ण केली तर प्रथमेशसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे ते मात्र या ठिकाणी दिलं जाणार आहे. फॅन फॉलोविंग या खेळाडूच्या मात्र या संपूर्ण मैदानावरती भरपूर आहे. सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. युट्यूबला देखील पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनेक जण सध्या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल रोहित समर्पण प्रथमेश चेंडूला करण्याचा प्रयत्न स्विच इट करायचा होता पहिल्या बॉलवरती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात मैदानावरती नाही पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि भरपूर वेळानंतर निर्धाव चेंडू आलाय. 14 मध्ये 41 धावा. 14 ला उलट केलं तर 21. 41 ला उलट केलं तर 14. पुढचा बॉल फटका करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून चाललाय. पुन्हा आता सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 रन मैदानावरती कंप्लीट केले गेले आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 71. 71 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. षटकातील आतापर्यंत विचार केला तर चेंडू फेकून झाला 2. अजूनही बॉल शिल्लक आहे 4. थँक्यू. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज रेडी. विश्वनाथसाठी पुन्हा आपण पहिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये निघून जातो कॅपमध्ये. 1 धाव मात्र मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नाही होत. 1च धाव मैदानावरती तर एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 72. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. तिथून 3 बॉलमध्ये 8 आला तर 80. 3 बॉलमध्ये 12 आला तर इथून जवळपास धावसंख्या वाढू शकतात. 82, 84, 86. फटका काहीच होता. चेंडू मात्र आपण पहिला तितका टायमिंग नाही करू शकले. 1 धाव तर घेतला. दुसऱ्या धाव्यासाठी मात्र मैदानावरती धावताय दोन्ही खेळाडू. फैकी झाला. किशन देवेंद्रनं थ्रो केला मैदानावरती. 2 रन कंप्लीट. तिसऱ्यासाठी मैदानावरती प्रयत्न सुरू झाला आहे. प्रथमेश तर 3 कंप्लीट केल्या आहेत. चौथ्यासाठी मैदानावरती धावण्याचा प्रयत्न परंतु 3च धावा येणार आहेत. 3 धावा येतात. 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचते ती मात्र 75. 75 धावा
75 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण केल्या गेल्या आहेत. 2 बॉलचा खेळ आता मैदानावरती अजूनही बाकी आहे. इथून 2 बॉलमध्ये किमान 6 आल्या तर 81, 8 आल्या तर पुन्हा एकदा त्या 83, 84 धावा मैदानावरती दिसू शकतात. प्रेक्षकांची भरपूर सारी गर्दी या मैदानावरती झाली सध्या. स्विचिंगचा फटका कळला पुन्हा त्या मैदानावरती. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहेत. ते बॉल थांबवतील का? अंतिम मोमेंटला चेंडूला मात्र थांबवण्याचा प्रयत्न झाला आहे. 21 धाव घेतली गेल्या. स्ट्राईक आता प्रथमेशला दिल्या. त्याचं कारणही आहे, प्रथमेश ठाकरे मैदानावरती खेळतोय 45 धाब्यांवरती आणि अर्धशतकापासून तो धावा दूर आहे 5 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचला 76. आता मैदानावरती काय घडलंय तिथून चला तिथून आता पंचाने सांगितलंय चौकार. मैदानावरती पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत कळवल्या गेल्यात. 4 धावांनी धावसंख्या वाढली 79. 79 धावा. 79 ला पुन्हा एकदा 6 ऍड केलं तर धावसंख्या होतील ती मात्र 85. 85 धावा धावफलकावरती उभारल्यात आणि 86 86 धाब्यांचा पाठलाग आहेत. तो 86 धाब्यांचा पाठलाग टीम मैदानावरती करायचा. नची स्पोर्ट्स विरार संघ 86 धाब्यांचा पाठलाग करेल की नाही करणार याच्यावरती चर्चा पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्समध्ये होणार आहेत. आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी पुन्हा आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूयात. परत मोरे सरांचे गोड आवाज आहे तो आपण ऐकणार आहात. परंतु प्रथमेश आणि विश्वनाथ जाधव मध्ये जी पार्टनरशिप झाली आहे ती पार्टनरशिप खरं आपल्याला खूप चांगली पार्टनरशिप आहे. मोठी पार्टनरशिप आहे. संपूर्ण स्पर्धेमधील पाहिली तर 85 धाब्यांची पार्टनरशिप करणारे 2 खेळाडू प्रथमेश ठाकरे आणि विश्वनाथ जाधव या 2 खेळाडूच्या नावी पार्टनरशिपही मात्र नोंदवली जाईल. आणि प्रथमेश ठाकरेंच्या नॉट आउट 45 धावा, विश्वनाथ जाधव याची आपण बॅटिंग पाहिली. अफलातून बॅटिंग विश्वनाथ जाधवनेही केली. या 2 खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिल्यात. सामन्याचा मॅचचा 1 डाव पाहिलात. मॅचचा दुसरा डाव पळताना देखील तेवढं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा ऐकूयात आवाज गोड आवाज भरत मोरे सर यांना ऐकूयात. थँक्यू. थँक्यू. चला लगेच बॅटर पाठवा. फिल्डिंग लावून घ्यायचे. तर वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतात ऐकतात जिल्हा प्रमुख चषक 2024. पहिली इनिंग अतिशय शानदार रीतीने पार पडली आणि प्रथमेश ठाकरेचा झंझावात आणि त्याला चांगली साथ देत असताना विश्वनाथ जाधव याला आपण पाहिलं. नॅमाबॉय चॅलेंजर आज पुन्हा एकदा रंगामध्ये येत असताना दिसली. चॅलेंजरचा टीम त्याने मागील काही स्पर्धांमध्ये जर आपण पाहिलं मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तितकंसं यश मिळालं नव्हतं. परंतु आज ज्या वेळेला ही जिल्हा प्रमुख चषक स्पर्धा खेळवली गेली त्यावेळेला मात्र प्रथमेश ठाकरे असतील, विश्वनाथ जाधव असतील, त्यानंतर
आदी सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यामुळे चांगले रंग भरत असताना दिसल्यात. पहिला पडाव संपलाय, दुसऱ्या पडावामध्ये लक्ष असणार आहे. काय या धावांचा पाठलाग होईल का? अशरफ आणि नागा हे दोन की फॅक्टर असणार आहेत. प्रथमेश ठाकरे यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाहूयात काय घडतंय. पहिला चेंडू वेगानं ओहो निघून गेलाय मागे. क्षेत्ररक्षक शॉट पॉइंट लेग मध्ये तैनात आहे, फील्ड करेल तोपर्यंत कोणती धाव येताना पाहायला मिळत नाही. वेगानं चेंडू निघून गेला होता. प्रचंड अनुभव म्हणजे प्रथमेश ठाकरे ज्या पटलावरती आता खेळतायत त्या पटलावरती उच्च दर्जाचा कॉन्फिडन्स लागतो आणि ती लेवल पार केल्यानंतर आता ज्यावेळेला पुन्हा एकदा आपण आपलं विभागीय क्रिकेट खेळण्यासाठी येतो त्यावेळेला मात्र तो त्या मॅचेस तितक्याच्या अवघड होत नसतात. तिथे चपळाईनं 2 धावा कंप्लीट. नागा बाद धावचीच्या रूपाने गडी बाद होईल. पहिला हादरा रनआउटच्या रूपाने टीम नची स्पोर्ट्स विरारला गॉल. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतील किसन देवेंद्र. चांगली गोलंदाजी प्रथमेश ठाकरेने पहिल्या मॅच पासून आतापर्यंत केली आहे. मागील 2 मॅचचा जर ग्राफ पाहिला हाई जोधाने विरार संघ अनुपस्थित राहिला त्यामुळे पहिल्या मॅच खेळता आली नव्हती या दोन्ही संघांना आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये मुंबईचा सम्राट पोलीस 11चा संघ आणि त्या संघासमोर सुद्धा अतिशय चांगली बॅटिंग बॉलिंग आणि तिसरी मॅच म्हणजेच आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना खेळत आहेत. त्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करून 45 वरती त्या डगआउटच्या दिशेने गेले आणि त्यानंतर ॲज अ बॉलर म्हणून येत असताना सुरुवातीचे 3 चेंडू जर आपण बघाल तर फक्त एकच धाव खर्च केले. एक गडी 5 झालाय तो सुद्धा रनआउटच्या रूपाने त्यामुळे तो प्रथमेशच्या खात्यामध्ये येणार नाही. अशरफ वरती खूप मोठी जबाबदारी आहे. अशरफ काय या जबाबदारीला पार पाडेल का? समोरच्या दिशेने सहज सोप्या रीतीने चेंडूला भेदून दिलाय इनफिल्डच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू सीमारे का पार चौकार. गिरशी घरी किरीटा परी गिरशी घरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. पुन्हा एकदा प्रथमेश जर्मनी टाकण्याचा प्रयत्न. हो क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्या बात आहे. चेंडूला अडवलं गेलंय क्षेत्ररक्षकाकडून आणि तोपर्यंत कोणती धाव नाही. शेवटचा आता अंतिम चेंडू या षटकामधील शिल्लक असेल. धावा ज्या प्रकारे बनवल्या गेल्या होत्या तब्बल 85-86चं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि त्या 86चा पाठलाग करत असताना अपेक्षित सुरुवात झालेली नाही आहे. काय मोठ्या फटक्यासाठी अशरफ जातील का? नाही. पुन्हा शॉट फाईन लीगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो जोपर्यंत चेंडूला अडवेल तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट होतीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात नजी स्पोर्ट्स विरार या संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्क वरती विश्वनाथ जाधव याला आपण पाहतोय. बाकीचे खेळाडू विचार करत असतील दोघांनी बॅटिंग केली दोघांनी बॉलिंग केली आम्ही करायचं काय. ओहो समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट. अशरफ खान ब्रँडल स्ट्रोक. चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारे का पार. 6 धावांसाठी षटकार. नाही कम कुणाला घाबरत नाही. वन साइड तालुका प्रमुख आणि माजी नगरसेवक आदरणीय स्वप्नील दादा बांदेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जिल्हा प्रमुख चषक 2024 च्या माध्यमातून
12 वरती 1. 2 चेंडूचा खेळ झाला आणि चांगला फटका या चेंडूच्या अगोदर आपण पाहिला जो अश्रफच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा चेंडू मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपलाय. विकेटचं पतन होत असताना अश्रफ माघारी परतेल. दुसरा हादरा टीमची स्पोर्ट्स विरारला. यो वन साइड हीरो वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो थँक्यू डीजे. 15 मध्ये 74 धावफलक तितकंसं मोठं नाही आहे. 12 फक्त धावफल करतात म्हणजे आस्किंग रन रेट खूप मोठा आहे आणि त्याचा पाठलाग करणं तितकंसं सोपं राहणार नाही आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल झालाय. नौशाद आलाय. पुन्हा एकदा विश्वनाथ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेला करत होतं कव्हरच्या दिशेने, परंतु इनरेज घेऊन चेंडू पुन्हा एकदा मागे आलाय. सिंगल धावून पूर्ण केली जाईल. आता किशनला खूप वेळानंतर स्ट्राईक मिळाली. अजून एकही चेंडू खेळल्यानंतर किशन ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये ते खेळण्यासाठी आले तिथून मात्र आता पहिला चेंडू फेस करत असताना त्यांचा इंटेंट काय असेल यावरती सुद्धा नजर असेल. पाहूयात काय मोठा ब्लास्ट या चेंडूवरती पाहायला मिळेल का. या मैदानावरती काहीही शक्य आहे, काहीही घडू शकतं, कितीही धावा येऊ शकतात आणि त्यामुळे मोठा फटका अपेक्षित असताना मोठा फटका आलाय. आपने बोला मैंने दे दिया. चेंडू सीमा रेखा पार. षटकार. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल कधी धावा आहेत 19. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे 67. 67. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय मोनू यादव. अजून एक 30 तर्रार वेगवान गोलंदाज आणि या गोलंदाजामध्ये सुद्धा प्रचंड प्रतिभा आहे. स्लॉग जोर मध्ये गोलंदाजी कशी करायची त्याला चांगल्या प्रकारे माहीत आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला मैदानाला गरंगळ तलावती कापेट डिक्लेअर एका धावेसाठी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धावून कंप्लीट केली जाईल. या मॅचमध्ये तितकासा दम राहिलेला वाटत नाहीये, परंतु लगातार 3 ते 4 मोठे फटके आले तर कदाचित या मॅचमध्ये रंग भरले जातील. अशा जिवंत केलं जातील या मॅचला जिंकण्याच्या 36च्या सरासरीने धावा बनवायच्या म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. 11 चेंडू 66 धावांची गरज. इतकं मोठं धावफलक या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक क्रीडा रसिक आज दुपारच्या सत्रानंतर या मैदानावरती उपस्थित होताना दिसले आणि त्या सर्व क्रीडा रसिकांना आनंद मिळाला. या परवडीचा अफलातून बॅटिंग प्रत्येक संघाच्या माध्यमातून आपण पाहिली. थँक्यू डीजे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने सलमान यावेळेला येतील आणि पाहणारच सलमानच्या माध्यमातून कसा खेळ होतोय कारण आता औपचारिकता या मॅचमध्ये फक्त शिल्लक आहे. मंचावरती उपस्थित आदरणीय
स्वप्नीलजी बांदेकर साहेब तालुका प्रमुख, त्याचबरोबर माजी नगरसेवक. हो वेगवान चेंडू चेंडू मागे निघून गेलाय आणि विश्वनाथ जाधवच्या हातामध्ये जोपर्यंत विसावेल तोपर्यंत कोणती धाव नाही. 20वरती 3, शेवटच्या अंतिम 2 चेंडू. काय घडेल या मॅचमध्ये, कोणता संघ क्वालिफाय होईल याचं सर्व चित्र सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. कालचा दिवस ज्या वेळेला सुरू झाला त्यावेळेला पहिली मॅच खेळणारा संघ आणि तो संघ क्वालिफाय होताना दिसला होता. त्याचं नाव होतं दुर्गेश लोन 1432. आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेला आपण आलो सकाळच्या सत्रापासून अनेक व्यावसायिक संघ या ठिकाणी खेळताना दिसले आणि त्यामधून एक संघ जो पात्र होणार आहे पुढच्या फेरीसाठी त्याच्यासाठी ही लढत चालू आहे. अजूनही शिक्कामोर्तब झालेला नाही. 7 चेंडू आणि 66 धावांची गरज असताना नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मोनू हो आखो टप्प्याचा चेंडू आहे. पंच सांगतात येस, इट्स अ वाईड बॉल. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा येईल आणि अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होताना दिसते. 1,11,000 रुपये तब्बल पारितोषिक असणारी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची भरघोस उधळण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामधील आजचा दुसरा दिवस आहे. येणारे 2 दिवस सुद्धा अजून तितकेच महत्त्वाचे. उद्या चंदनसार गट असेल आणि चंदनसार गटाच्या अगोदर पोलीस वर्सेस वकील ही एक्झिबिशन मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची दाबा 23. या विकेट डिझेल आणि त्यानंतर वळूयात 6:63च्या इक्वेशन कडे. हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. 7 गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. आसिफ यावेळेला नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू एका धावेसाठी खेळला गेलाय. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल आणि औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे आणि प्रेक्षकांची गर्दी अजूनही आहे कारण मोठमोठे फटके म्हणजे चौकार षटकारांची आतिषबाजी पुन्हा एकदा दिसेल का शेवटच्या काही चेंडूमध्ये. आणि आतिषबाजीची चर्चा करत असताना चेंडू गेला नौशादच्या बॅटमधून सीमारेखा पार. षटकार कैसे आई भवानी ने आभास वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडका. लगातार दुसरा षटकार इथं नौशादच्या बॅटमधून येतोय आणि बॅटिंग भरली आहे. जाता जाता षटकार येतात परंतु आते आते देर कर दे. येता येता उशीर झाल्यासारखं चित्र आहे कारण ही मॅच पूर्णपणे फस्त झाली आहे. या मॅचमध्ये न्यामा बॉयज चॅलेंजर हा संघ थोडासा वरचढ होताना दिसतोय. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत त्यामध्ये हा चेंडू येतो डॉट. न्यामा बॉयजच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण कुणीही जायचं नाही आहे. मंचाजवळ येऊन थांबा. न्यामा बॉयज मोरेगावचे सर्व खेळाडू आपण कुठे जाऊ नका. मंचाजवळ येऊन थांबायचं आहे. 2 चेंडू औपचारिकतेचे. नौशाद समोर. आसिफ पुन्हा एकदा जडमध्ये टाकलेला चेंडू एका धाब्यासाठी जाईल. मोठा फटका नाही. अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय आणि पुढील फेरीसाठी पात्र होता आजच्या दिवसामधून क्वालिफाय होणारा संघाचं नाव आहे न्यामा बॉयज
चॅलेंजर. तरी आपण मुजोड नाही, दिसतो साधे भोळे तरी मनगट कमजोर नाही. आपल्याला लढा याचा कुणामध्ये चोर नाही, आपल्या एवढी कुणाचीही निष्ठा कठोर नाही. तुमच्या मनामध्ये आहे आपलाच भाग्य, आपण तरी कुणी बाळासाहेबांची लोके. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे, मान शान ठाकरे. पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली, श्रद्धा आपली ढळत नाही, सच्चेपणा आपला हा कुठे विकत मिळत नाही. गद्दारी करून आपण शतक घालून पळत नाही, फेकलेले तुकडे थँक्यू ठिकाणी आता झालेल्या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच आणि त्याचा मान ठरतो मिस्टर प्रथमेश ठाकरे. 45